तर HIV होऊ नये म्हणून युनिव्हर्सल प्रिकॉशन्स फॉर मेडिकल फील्ड्स. युनिव्हर्सल प्रिकॉशन्स म्हणजे की कुठले पण सिक्रेशन्स असू द्या, लायकर असू द्या, एम्नियोटिक फ्लुइड असू द्या, वजानल सिक्रेशन्स असू द्या, ओरल सिक्रेशन्स असू द्या, किंवा ब्लड रिलेटेड काही गोष्टी जसं निडल प्रिक आहे. जर चुकून निडल प्रिक झाली आहे स्टाफला, डॉक्टरांना ब्लड सांडलेलं आहे, कुठे स्क्रॅचेस झालेले आहे, जर असं काहीही झालं तर लवकर टेस्ट करा, तुमचा काउंट बघा. परत जी टेस्ट निगेटिव्ह आली तर परत रिपीट ती टेस्ट करा. किंवा मग प्रोफायलॅक्टिक ART सुद्धा असते. जर एक्सपोजर खूप जास्त प्रमाणात असेल तर प्रोफायलॅक्टिक ट्रीटमेंटसुद्धा तुम्ही घेऊ शकता. नंतर सेकंड आपण बाकी आणखीन पॉप्युलेशनसाठी बघूया. तर त्याच्यासाठी आपण काय करू शकतो, तर ही जे आपण बाकी ठिकाणी मी सांगितलं की टॅटू काढणं आहे, नंतर दाढी वगैरे करणं आहे बाहेर जाऊन, इयर पिअर्सिंग आहे, तर हे योग्य ठिकाणी करा. कमी पैशात होतं म्हणून कुठेही करायचं असं नाही, तर योग्य ठिकाणी जिथे या निडल्स चेंज केल्या जातात ते काळजी घ्या, तिथून हे करा. तिसरी गोष्ट आपण काय करू शकतो की सेफ सेक्स. सेफ सेक्समध्ये काय येणार की मल्टिपल पार्टनर्स नको, तुम्ही कंडोम वापरायला पाहिजे, योग्यरित्या कंडोम वापरायला पाहिजे. इवन प्री सेमायनल फ्लुइड जे असतं, पाणी पडायच्या आधी पण जे फ्लुइड असतं त्याच्यामध्ये सुद्धा हे जंतू असतात, त्याच्यामुळे संबंध ठेवताना सुरुवातीपासूनच कंडोम वापरणं आवश्यक आहे. फक्त शेवटच्या क्षणाला वापरून जमणार नाही. तर हे एक आहे. नंतर आणखीन एक हाय रिस्क पॉप्युलेशन आहे सेक्स वर्कर्सचा, की ज्यांच्यामध्ये स्क्रीनिंग नंतर ट्रीटमेंट देणं हे NGOज आणि गव्हर्नमेंटतर्फे हे चालूच आहे, की जेणेकरून हे सेक्स वर्कर्स जे असतात त्यांना हा डिसीज झाला नाही पाहिजे. झाला असेल तर लवकर ट्रीटमेंट मिळाली पाहिजे आणि त्यांचं काउन्सिलिंग केलं जातं, त्यांना अवेअरनेस केलं जातं की हे रोखण्यासाठी तुम्ही कसं समाजासाठी मदत करू शकता. काउन्सिलिंग खूप जास्त प्रमाणामध्ये या NGOज याच्यासाठी चालू आहे आणि गव्हर्नमेंटचं सुद्धा खूप जास्त प्रमाणात प्रोग्राम्स चालू आहे. नंतर त्याच्यामध्ये ट्रान्स ओरल सेक्स आहे, ट्रान्स रेक्टल सेक्स आहे, हे आहेत. आणि याच्यानंतर सुद्धा जर HIV पीडित जर कपल असेल तर कशा प्रकारचे तुम्ही सेक्स ठेवले पाहिजे, तुम्ही कंडोमच वापरलं पाहिजे. दोघंही जण इन्फेक्टेड आहे तर मग काय प्रॉब्लेम आहे, कंडोम नाही वापरायला पाहिजे, हे मिथ आहे, हे चुकीचं आहे. जर झालं तर तुमचे स्ट्रेन्स सुपर स्ट्रेन्समध्ये कन्वर्ट होऊ शकतात, काही स्ट्रेन्स म्युटेट होऊ शकतात आणि म्युटेड स्ट्रेन्समुळे HIV इन्फेक्शनपासून एड्स व्हायचा जो कालावधी आहे तो कमी होऊ शकतो आणि तुम्हाला लवकर डिसीज होऊ शकतो, लवकर तुमची इम्युनिटी कमी होऊ शकते. तर हे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आहेत. दुसरं, जे ॲडोलसंट एज ग्रुप आहे त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती असणं, अनसेफ सेक्स काय आहे, नंतर जे रेपच्या केसेस असतात त्यांच्यामध्ये कंपल्सरी त्या मुलाला HIV टेस्टिंग करवणं आणि पुढे आणखीन फॉलोअपमध्ये ठेवणं हे सगळं आवश्यक आहे. आणि ॲडोलसंट एजमध्ये याच्याबद्दल माहिती असणं की कंडोम वापरणं का आवश्यक आहे. HIV होऊ नये म्हणून आज आपल्या हातामध्ये एकच साधन आहे, ते म्हणजे कंडोम, आणि ते पण सुरुवातीपासून शेवटपर्यंत संबंध ठेवताना वापरणं. तर कंडोम वापरणं खूप आवश्यक आहे. कंडोमचा गर्भनिरोधक म्हणून हा पण एक फायदा आहे. आणि दुसरा फायदा म्हणजे याच्यामुळे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस ट्रान्समिट होत नाही.